लाखो रुपये महसूल असणारी ग्रामपंचायत म्हणजे कामशेत ग्रामपंचायत. या कामशेत ग्रामपंचायतीला ऑपरेटर मिळत नाही. कामशेत ग्रामपंचायतीमध्ये नागरिकांना जन्म व मृत्यूचे ऑनलाईन दाखले मिळत नाहीत. ऑनलाईन दाखले मिळत नसल्याने नागरिकांना आधार कार्ड तयार करता येत नाही. तसेच विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश सुद्धा मिळत नाही. नागरिकांना ग्रामपंचायतीच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. प्रामुख्याने जून महिना चालू झाला असून याच महिन्यामध्ये विद्यार्थ्यांना शाळेसाठी प्रवेश घ्यावा लागतो. परंतु ऑफलाईन दाखले मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवेश थांबवला जातोय. शाळेमध्ये प्रवेशासाठी फक्त ऑनलाईन मिळालेले दाखलेच स्वीकारले जातात. त्यामुळे अनेक पालक चिंताग्रस्त आहेत. ऑनलाईन दाखले कधी मिळणार या संदर्भामध्ये नागरिकांनी कामशेत ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी देशमुख साहेब यांना विचारणा केली असता आमच्याकडे सध्या ऑपरेटर नाही, ऑपरेटर आल्यानंतर आपल्याला ऑनलाईन दाखले देऊ असं नागरिकांना सांगण्यात आलेलं आहे. एका नागरिकाने आपली व्यथा सांगितली की पंचायतीकडून घेण्यात आलेला दाखला यावरती असलेला स्कॅन कोड घेऊन आधार कार्ड येथे गेल्या असता आधार कार्ड सेंटर हे हा दाखला मान्य करत नाही. गेले काही महिने ग्रामपंचायतीला येऊन फेऱ्या मारत आहे, परंतु ग्रामपंचायतीकडून माझ्या प्रश्नाचे निरसन झालेले नाही. अद्यापही मी ग्रामपंचायतीला फेऱ्या मारत आहे. हा नवीन स्कॅनर आहे, हा नक्की अनधिकृत आहे की अधिकृत यावरती आता आमचा संशय निर्माण झालेला आहे. मुलांच्या शाळेच्या शिक्षणासाठी ही अडथळे निर्माण होत आहेत. जर मुलांचे शैक्षणिकदृष्ट्या जर ॲडमिशन झाले नाही तर याला जबाबदार कोण असा प्रश्न अनेक नागरिक उपस्थित करत आहेत. परंतु ग्रामविकास अधिकारी धनंजय देशमुख म्हणतात, जन्म मृत्यू दाखल्याच्या सर्व अडचणी आलेल्या आहेत. दाखल्याबाबत अडचणी निर्माण होत आहेत. तसेच ग्रामपंचायतीला ऑपरेटर नसल्याने कामे होत नाही. तरी आम्ही पंचायत समितीकडे ऑपरेटरसाठी मागणी केलेली आहे. ऑपरेटरची सोय झाल्यानंतर तुम्हाला दाखले देऊ. परंतु यापुढचा प्रश्न असा निर्माण होतो की तोपर्यंत त्या विद्यार्थ्याने करायचं काय? या शाळेमध्ये ॲडमिशन जर मिळालं नाही तर त्या मुलाचं या वर्ष वाया जाणार का असा प्रश्न अनेक नागरिकांना पडत आहे.